नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजित पालव. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या सर्व शेतकरी बांधवांकरिता अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. येथे पहा, 2022-23 आणि 2024 या 3 वर्षाचा तुमचा थकीत पीक विमा मंजूर झाला आहे. तर आजपासूनच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्याची आहे ती सुरुवात होणार आहे. कारण शेतकऱ्यांकरिता आता 2400 कोटीचा निधी जो आहे तो मंजूर झाला आहे. तर तुम्हाला हेक्टरी नेमके कोणत्या पिकास किती रुपये मिळणार, त्याचबरोबरीनं कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत, त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. येणाऱ्या 48 तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होतील. ज्यांच्या अकाउंटवर या 3 वर्षाचे पैसे जमा होणार नाहीत त्यांची कारणं काय असणार आहेत, त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबरीनं व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तर आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर शीर्षक पहा, शेतकऱ्यांसाठी महा आनंदाची बातमी. 3 वर्षाचा पीक विमा आजपासून खात्यात जमा. या 14 जिल्ह्यांची यादी जाहीर. क्रॉप इन्शुरन्स. आता हे महत्त्वाचे कोणते 14 जिल्हे असणार आहेत ते देखील आपण पुढे पाहूयात. क्रॉप इन्शुरन्स. राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यापासून ज्या पीक विम्याची म्हणजे क्रॉप इन्शुरन्सची वाट पाहत होते, तो दिवस अखेर आज उजाडला. राज्य सरकारनं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर करत 2022-23 आणि 2024 या 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे. म्हणजे येथे पहा, तुमचे थकीत 2022-23 आणि 24 या 3 वर्षाचे पैसे तुम्हाला एकत्रित मिळणार आहेत. पुढे पहा, मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली असून तांत्रिक अडचणी दूर करत आजपासून 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर द्वारे रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आता या घोषणेमुळे जवळपास 16 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणजे जवळपास 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. पहिलं म्हणजे पहा, 3 वर्षाचा पीक विमा आता तुम्हाला एकत्रित मिळणार. शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे. आता वेगवेगळ्या वर्षाचे दावे प्रलंबित असल्याने शासनाने आता 3 वर्षाचा पीक विम्याचा लाभ एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थी 2022-23 आणि 24 या 3 वर्षामध्ये पीक विम्याचा हप्ता भरलेल्या आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभ. रकमेची मर्यादा पहा, हेक्टरी 28,000 पर्यंत आणि काही पिकांसाठी हेक्टरी 42 ते 56 पर्यंतची मदत मंजूर. वितरणाची प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे आणि हा वितरण कार्यक्रम पुढील 2 ते 3 दिवसात पूर्ण केला जाईल. त्याचबरोबरीनं एका दिवसात जास्तीत जास्त 10 लाख खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार. असे करून 3 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आता येथे पहा, आज पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळालेले 14 जिल्हे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार पहिल्या टप्प्यात आज ज्या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा होणार त्याची यादी खालीलप्रमाणे आहे. 1 जळगाव, उस्मानाबाद, हिंगोली, बुलढाणा, नंदुरबार. त्यानंतर पहा, वर्धा, सांगली, पालघर, अहमदनगर. 10 यवतमाळ, गोंदिया, अमरावती, कोल्हापूर आणि 14वा जिल्हा आहे गडचिरोली. या 14 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे येण्यास सुरुवात होईल. आता येथे पहा, नेमक्या कोणत्या पिकासाठी किती मदत ते आपण पाहूयात. आता या टप्प्यात 2022-23 आणि 2024 या 3 वर्षातील नुकसान भरपाई एकत्रित देण्यात केल्याने काही पिकांसाठी मोठी रक्कम मंजूर झाली आहे. क्रॉप इन्शुरन्स. आता ही रक्कम पहा कशी असणार, तर पीक इथे तुम्हाला दिलं आहे भात धान्य 45,000 पर्यंत. आता ही हेक्टरी मंजूर झालेली पिकाची रक्कम आहे 3 वर्षाची. त्यानंतर पहा, कापूस कॉटन
56,000 पर्यंत. त्यापुढे सोयाबीन हे 46,000 पर्यंत, तूर 42,000 पर्यंत आणि बाजरी 26,000 पर्यंत आणि सर्वात शेवटी आहे मूग हे 26,000 पर्यंत. आता ही हेक्टरी 3 वर्षाची एकत्रित रक्कम आहे. आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही त्याची कारणं काय असणार आहे ते आपण बघूया. पीक विमा 4. पीक विमा जमा होण्याचे न होण्याचे प्रमुख कारण आणि उपाययोजना. समजा तुमचा पीक विमा मिळण्यास विलंब झाला असेल किंवा पेमेंट रिजेक्टेड दाखवत असेल तर खालील चुका त्वरित दुरुस्त करा. आता येथे पाहू शकता समस्या, कारण आणि उपाययोजना. पेमेंट रिजेक्टेड, तुमच्या बँक खात्याशी तुमचं आधार सीडिंग न होणे किंवा तुमची KYC अपूर्ण असणे. आता यावर तुम्ही उपाय एकच करू शकता, बँकेत जाऊन आधार सीडिंग, मॅपिंग आणि KYC लगेच पूर्ण करून घ्या. त्यानंतर दुसरं कारण काय असू शकतं तर नेम मिसमॅच. तुमचं आधार कार्ड आणि किसान ID वरील नावामध्ये फरक. असं असल्यास आधार कार्डची प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी आणि किसान ID सोबत घेऊन संबंधित तलाठी किंवा संरक्षण अधिकारी यांच्याकडे त्वरित जमा करा आणि जमा करतेवेळेस ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्या. आता जर तुम्ही जॉईंट अकाउंट होल्डर असाल तर बघा, संयुक्त खातेदारांनी संबंधितांना सहमतीपत्र न दिलेले असणे. तर याकरिता तुम्ही काय करायचं आहे तर तुमचं जे जॉईंट अकाउंट असेल त्या व्यक्तीचं संमतीपत्र घेऊन ते तुम्हाला जमा करावं लागेल. नंतर पहा KYC पेंडिंग. PM किसान किंवा पीक विम्यासाठीची KYC अपूर्ण असणे. त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर CSC केंद्र किंवा कृषी पोर्टलवर जाऊन KYC त्वरित पूर्ण करून घ्या. आता शेवटी त्यांनी म्हटलंय तुम्हाला हा निधी देण्यामध्ये विलंब का झाला तर येथे पाहू शकता राज्याच्या अर्थव्यवस्थेवर वाढलेला बोजा, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना आणि केंद्र सरकारकडून निधी मिळण्यात झालेला विलंब ही विम्याच्या वितरणास उशीर होण्याची मुख्य कारणे होती. परंतु आता निधी मिळाल्याने पुढील 48 तासामध्ये शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस असणार आहेत. क्रॉप इन्शुरन्स. तर येथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे येणार आहेत, जो निधी 3 वर्षाचा जमा होणार आहे त्याकरिता तुमचं DBT असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जे पैसे येणार ते डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर मार्गे. तुमची KYC आणि DBT एकदा चेक करून घ्या जेणेकरून तुमचे पैसे येण्यास विलंब होणार नाही. अजूनही काही तुम्हाला शंका असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. त्याचबरोबरीने व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेटकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.